श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। स्वयंघोषित ज्योतिष भोंदूबाबा अशोक खरात यांनी नाशिकच्या पाथर्डी शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। सध्या भोंदूबाबा अशोक खरात यावर आरोपांची सरबत्ती होत असल्याचं चित्र पाहायला मिळते। पाथर्डी गावामधील जाधव परिवाराची जमीन नावावर करून घेण्यासाठी याच खरातनं त्रास दिल्याचा आरोप देखील जाधव यांच्याकडून केला जातो। यावेळी विलास जाधव यांच्या भावाची हत्या अशोक खरात कडूनच करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप विलास जाधव यांनी केला। हा अशोक खरात आहे, हा स्वतःला कॅप्टन म्हणून घेतो। आता कॅप्टन कोणाला म्हणतात हेच मला माहिती नाही, परंतु ह्या कॅप्टन खरातचे कारनामे असे आहे का माझ्या बंधूनं एक साठेखत केलेलं होतं एक जमिनीचं 47-2 गावळणी शिवारात। तर ते साठेखत केल्याच्या नंतर माझ्या बंधूनं खरेदी मारायला उशीर का लागला, तर ते खातेफोड झालेलं नव्हतं जमिनीचं। खातेफोड झाले नाही त्याच्यामुळे उशीर झाला। या कॅप्टन खरातला ती बाब पळाली, त्यांनी त्या सगळ्या जमीन मालकांना उचलून त्यांना धमकावलं असेल असा माझा अंदाज आहे आणि ती खरेदी घेऊन टाकली। खरेदी घेतल्याच्या नंतर त्या जमीन मालकांनी त्यांना प्रश्न केला की आम्ही कैलास जाधवला पण जागा दिलेली, तर तो म्हणे कैलास जाधवचं मी मिटून घेतो, तुम्ही त्याची काळजी करू नका। पण याने कैलास जाधवचं कुठलंच काही मिटवलं नाही, वरून त्याला दम दिला तर तुला काय करायचं करून घे। माझ्या भावाने याच्या पहिले 2022ला ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज दिलेला होता पोलीस स्टेशनला का बा मला याच्यापासून जीव त्याला धोका आहे, आणि 2022ला 17 डिसेंबर 2022 माझा भावाचा घातपात होतो। म्हणजे याचा अर्थ या कॅप्टन खरातचा याच्यामध्ये खूप मोठं हात आहे। याला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची न्यायदेवतेक विनंती आहे, आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला आशा आहे। जमिनीच्या वादावर न्यायालयाचा निर्णय होण्याच्या 2 दिवस आधी भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू होतो। त्यामुळे माझ्या भावाच्या हत्येमागे देखील खरात याचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। त्यामुळे या नराधमावर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।